यशू, तू बोलायचंच नाही असं ठरवलंयस का? बोलून काही उपयोग आहे का? प्रत्येक जण मनाला येईल तसं वागतंय. मी सुद्धा आता कोणाचं ऐकणार नाहीये. म्हणजे नेमकं काय करणार आहेस? मी पद्माकडे रीतसर रमाचं स्थळ घेऊन जाणार आहे आणि दोघांचं लग्न ठरवणार आहे. मग हे सगळं आपण आधीच करायला हवं होतं. चूक झाली. नाही, पण काही चुका सुधारता येत नाहीत. मी ही चूक सुधारेन. यशू, तुला वाटतं तुषार ऐकेल? यशू, तुषारला रमा इतकीच त्याची तत्वही प्रिय आहेत. अहो, प्रेमात कसली आलेत तत्व? अगं, तत्व असल्याशिवाय का तू वाट बघत बसला? यशू, मला कधी कधी असं वाटतं की रमा सुद्धा तुषारच्या दृष्टीने एक केसच होती. तो दमयंती सरकारला जसं ट्रीट करत होता ना, अगदी तसंच. अहो, काहीतरी काय बोलताय? हे बघा, तुषारला आपला निर्णय रमावर लादायचा नव्हता. मग झालं तर रमाने स्वतःचा निर्णय घेतला. म्हणजे तुम्हाला निखिल मान्य? अगं, तुला किंवा मला मान्य असण्याचा प्रश्नच येत नाही. यशू, आपण दोघांनी कायम प्रत्येकाचं स्वातंत्र्य जपलेलं आहे. रमा स्वतंत्र विचार करत नव्हती याचा आपल्याला त्रास होत होता. अगं, पण ती आता स्वतंत्र विचार करायला लागली आहे. पण त्या विचारांची दिशा आपण नाही ठरवू शकत. मग नुसतं बघत राहायचं? त्यात सहभागी व्हायला काय हरकत आहे? यशू, अगं काय वाईट आहे त्या मुलाच्यात? तू बदलली आहेस. रमाच्या काळजीपोटी बदलली आहेस. यशू, असं करू नकोस. मी रमाला प्रोत्साहन देणार नाहीये, पण तुझ्याजवळ खरं सांगतो, निखिल मला रमासाठी पसंत आहे. अगं, आज ना उद्या तो सीए होईल. अहो, पण त्याच्यावर सगळ्या घराची जबाबदारी आहे. यशू, तू असा विचार का नाही करत की जो मुलगा ही सगळी जबाबदारी मनापासून मान्य करतोय, स्वीकारतोय, तो मुलगा किती चांगला असेल, किती समंजस असेल. आपली रमा जर त्याला आवडली असेल तर तो तिची नक्की काळजी घेईल. आणि रमाची काळजी करता करता तू स्वतःला मात्र विसरलीस. बस अगं बाई, बस. ये बस. यशू, तू मला पसंत केलंस तेव्हा काय कमी जबाबदारी होती माझ्यावर? डोक्यावर कर्ज, हातात पैसा नाही, 2 भावंडांची जबाबदारी.
पण निखिल शहाणा आहे, तोच नाही म्हणेल. तू स्वतःची सुटका करून घेतेस. तसं समजा. यशू, तुला कळत कसं नाहीये की रमाचं निखिलशी जरी लग्न नाही झालं तरी तुषारशी होणं कठीण आहे. माझी अंबाबाई आहे. ती योग्य तेच करेल. तेच म्हणते मी. रमाला निर्णय घेण्याची शक्ती दिलीस. आता तो निर्णय आयुष्यभर निभावण्याची शक्ती दे. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? तू किती छान बासरी वाजवतोस. काय? एवढं दचकायला काय झालं? मी बासरी वाजवतो? कोणी सांगितलं तुला? कोणी सांगायला कशाला हवं? काल रात्री नाही का तू बासरी वाजवत होतास? अगं नाही ग, मला बासरी नाही येत. अरे काल रात्री तारे टिमटिम करत होते, वारा मंद मंद वाहत होता, रातराणीचा सुगंध आसमंतात पसरला होता, पौर्णिमेचा चंद्र गुलमोहराच्या झाडाआडून तुझी बासरी ऐकत उभा होता. चंद्र उभा होता? बसला असेल. काल तर शुक्ल पक्षातली तृतीया होती ना? गप रे, तुझी बासरी महत्वाची. अगं मला खरंच बासरी वाजवता येत नाही. मग मी काही खोटं बोलतेय का? काल रात्री तू बासरी वाजवत होतास. अलैया बिलावर राग होता ना? काय मी बासरी कुठे कधी? सांग बघूया, कधी कुठे कुठे तुम्हाला बासरी वाजवताना बघितलं? सांग. काल रात्री गच्चीवर तू आणि मी, तू बासरी वाजवत होतास आणि मी राधेसारखी तुझ्या खांद्यावरती विसावले होते. किती छान स्वप्न होतं. स्वप्न? म्हणजे मी तुझ्या स्वप्नात बासरी वाजवत होतो? परत कधी अशी बासरी वाजवणार अलैया बिलावल? बासरी स्वप्नात ये, मग वाजवतो. स्वप्नात ये मग वाजवतो. सहा महिन्यांची मुदत मी तुला नीट विचार करण्याकरता दिली आहे. ती अशी खिदळण्यात वाया नको घालवूस. पण मला मुदत नकोच आहे. पण तरी मी देते. नीट विचार कर. आता विचार करायची गरज नाही. मी निखिल बरोबर उपाशी राहायलाही तयार आहे. भूक हा फक्त शब्द तुला माहित आहे. देवदयानं कधी अनुभवला नाहीयेस ना, म्हणून उपाशी राहायची तयारी दाखवतेस.
श्यामे समजव हिला. कसं समजवायचं जीजीला? जीजी सुद्धा एवढी हट्टी होईल वाटलं नव्हतं ग. तिला आपली काळजी आहे रमा. मग आमच्या दोघांची पण काळजी घ्यायला सांग ना. रमा, तू खरंच नीट विचार केलायस ना? हे बघ, निखिल एकटा नाहीये. त्याच्या घरी त्याचे 4. हे सगळं मला माहिती आहे. नुसतं माहीत असून उपयोग नसतो रमा. तू सुद्धा आता जीजी सारखी बोलायला लागली आहेस. मान्य आहे मला, हे सगळं खूप कठीण आहे, पण अशक्य तर नाही ना. अशक्य नाही आहे, पण त्या बाबतीत जीजीला विश्वास वाटायला हवा ना. आणि त्याकरता तुला तुझ्या वागण्यात बदल आणायला हवा. मी सगळं काही करायला तयार आहे. फक्त एकदा इकडनं होकार येऊ दे. नकार नाही म्हणजे होकारच समजायचं. नाही ना, तो नाहीच म्हणतो. तुला माहिती आहे रमा, प्रेमात नाही म्हणजेच हो असतं. तुझ्या हवालदाराने सांगितलं हे? तो तसलं काही सांगत नाही. त्याचं गप्प राहणं म्हणजेच बोलणं असतं, आणि बोलणं म्हणजेच ओरडणं असतं. तू काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस हा. गुणाचा आहे माझा नवरा. अजून नवरा झालेला नाहीये. गुणाचा तर आहे. असेल गुणाचा. असतात काही काही जणांमध्ये असे सुप्त गुण जे दिसत नाहीत पण असतात. आता नाही त्या खुळ्याला प्रेम व्यक्त करता येईल म्हणजे मग प्रेम नाहीच म्हणायचं. काय आज ते प्रेम व्यक्त करण्यासाठीच मी इथे आलो. काय झालं तुमचं? जीजी, रागवलात? मी कशाला रागवू? आता मुली मोठ्या झाल्यात, त्यांचं भलं बुरं त्यांना कळतंय. मी कशाला बोलू? मग असं का बोलताय? खरं तेच बोलते. जीजी, आधी तुम्ही इकडे या. इकडे बसा. बसा बसा. अहो पण माझी भाजी फोडणी तिकडे. एक मिनिट. श्यामली, जा भाजीकडे बघ. आणि रमा, तू माझ्यासाठी एक फर्स्ट क्लास पैकी चहा बनवून आण. माझा 1 कप चहा चांगला नाही होत. मग 4 कप बनव. 3 कप मी पोटात ढकलीन, 1 कप तू पी. बस. श्याम, जा तिला हात घेऊन जा. बोला. अहो काय बोलू? तुम्हाला उगीच वाटतंय. जीजी, एक मिनिट. माझी एक रिक्वेस्ट आहे. आजपासून नाही, अगदी आत्तापासून
तुम्ही मला अरे तुरे करायचं. ए मेघनाथ म्हणून हाक मारायची. बघ बघ कसा मस्का मारतो. अहो पण तुम्ही या घरचे जावई आहात. जीजी आहो, जावई झालो म्हणून मला काय 2 शिंग फुटलीत का? हो, आणि रमानी मात्र मला आहो जावच करायचा, कारण कितीही झालो तरी तिचा थोरला भाऊजी आहे मी, नाही का? बोला जीजी, काय झालं? तुम्हाला माहित नाही? जीजी मला ठाऊक आहे, पण नेमका तुम्ही काय विचार करताय ते मला कळत नाहीये. जीजी, निखिल तुम्हाला पसंत नाहीये का? आणि तसं असेल तर तो का पसंत नाहीये? जीजी, जितका पगार निखिलला आहे तितकाच पगार मला देखील आहे. निखिलला कुठलीही वर कमाई नाही, त्याचप्रमाणे मी सुद्धा वर कमाई घेत नाही. जीजी, या अशा परिस्थितीत तुम्हाला जावई म्हणून मी चालू शकतो, तर मग निखिल का नाही?